नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत मनसर कांद्रे माईन रेल्वे क्रॉसिंगजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर येत असलेले पती पत्नी यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने डोक्यात चेंदामेंदा होऊन पती पत्नीच्या या दोघांच्याही जागीच मृत्यू झाल्याची घटना ऐन दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबरला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घडली। मृतक सुनील इत्रू मरसकोल्हे वय 28 वर्ष व पत्नी प्रियंका सुनील मरसकोल्हे वय 22 वर्ष राहणार बडेगाव तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे। 1 वर्षाआधी त्यांचे लग्न झाले होते। हे दोघेही दुचाकीने मनसर कांद्रे माईन येथे रिश्तेदारांना भेटण्यासाठी आले असता कांद्रे माईन येथील रेल्वे क्रॉसिंग जवळील रस्ता ओलांडत असताना जबलपूरवरून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनरने दोघांनाही जबर धडक दिली। दोघेही रस्त्यावर पडले असता कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दोघांच्याही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी वैद्यकीय टीमचे डॉक्टर रुपेश पांचेश्वर, डॉक्टर अनिल गजबे, पांडुरंग वाघाडे, दिनेश निवारे, कुंजीलाल तुमडाम यांनी घटनास्थळ गाठले। दोघांचेही शव उचलून उत्तरीय तपासणीकरिता रामटेक उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। घटनास्थळी मनसर कांद्रे येथील नागरिकांनी नेहमीच होणाऱ्या अपघाताबाबत रोष व्यक्त केला असून रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला असलेल्या आलिशान जायका बिर्याणी धाब्यामुळे मोठमोठे ट्रक येऊन थांबतात, त्यामुळे हायवेवर जाम लागतो। पायदळ नागरिकांना चालता येत नाही। या मार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने या बाबीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने आलिशान जायका बिर्याणी धाबा बंद करावा, अन्यथा मोठे आंदोलन करण्याची चेतावणी याप्रसंगी मनसर कांद्रे माईन येथील संतप्त नागरिकांनी दिली। आदर्श भारत 24 न्यूज करता किशोर गणवीर, नागपूर। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।